नमस्कार. विनायक स्पाईन हॉस्पिटलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज पुन्हा एकदा आपल्यासमोर एक नवीन पेशंट घेऊन आलेली आहे. आजच त्यांचं कमरेच्या मणक्याचं ऑपरेशन झालेलं आहे आणि ऑपरेशन करून त्यांना ओटीमधनं लगेच चालवत आणलेलं आहे आणि ते त्यांचं मनोगत आता व्यक्त करणार आहे. त्यांचं नाव आहे जाधव सर, अण्णासाहेब जाधव. वय वर्ष 73 आहे त्यांचं आणि राहणार ते कराडमधले आहेत. तर त्यांना जो त्रास होता तो त्रास ते आता स्वतः सांगणार आहेत आणि आत्ताच ऑपरेशन झाले 1-2 तासापूर्वी. तर ऑपरेशन नंतर आत्ता त्यांना कसं वाटते तर ते सांगणार आहेत. बोला जाधव सर. नमस्कार, मी जाधव सर, शहापूर सह्याद्री कारखाना, तालुका कराड. गेले 2 वर्ष या मणक्याच्या आजारापासून मुक्तता मिळवण्यासाठी अनेक ठिकाणी मी औषधोपचार केले, परंतु त्याचा अजिबात काही फरक पडला नाही. शेवटी पेपरमध्ये, लोकमतमध्ये, सकाळमध्ये ही बातमी वाचली गुप्ते साहेबांची आणि एकदा भेट दिली. त्यांनी मला बोलवलं, काय घाबरू नका म्हणले, ऑपरेशन 100% मी गॅरंटी देतो. आणि त्यामुळे त्यांच्याकडे आलो. सगळे रिपोर्ट वगैरे, सगळे MRI, सगळे एक्सरे वगैरे सगळे काढले. बरोबर, म्हणजे जे गुप्ते सरांनी सांगितलं होतं ते सगळं केलं. MRI मध्येच आपलं निदान होतं. तर MRI एक्सरे करणं गरजेचं असतं, तर ते तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर तुम्हाला MRI जो आहे तो शिकवला सुद्धा, म्हणजे सांगितलं सुद्धा की शिरदाब कुठं आहे किंवा जास्त त्रास कुठं आहे, गादी किती बाहेर आली, हे सगळं सांगितलं. सगळं सरांनी मला सांगितलं समजून. मी म्हणले, सर साहेब फिजिओथेरपीने काय नाही म्हणले, त्यानं थोडा फरक पडेल, बरोबर, परंतु कायमची ती व्याधी नष्ट होणार नाही. बरोबर, त्यासाठी ऑपरेशनची गरज तुम्हाला आहे. बरं म्हणले, मी येतो. आलो. लगेच 3ऱ्या दिवशी लगेच ॲडमिट झालो. मला सांगायचं आहे म्हणजे औषध गोळी आपण खाताना कडू लागते, परंतु त्याचा गुणधर्म येतो. त्याचप्रमाणे आपले सर गुप्ते सर बोलत असले चांगल्यासाठी बोलतात, गुण येण्यासाठी बोलतात. हे सगळ्यांनी बोध घ्या. बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं, परंतु त्यांची टीम, सर्व टीम अगदी चांगली आहे. मनापासून या ठिकाणी काळजीपूर्वक घरच्या माणसागत या ठिकाणी काळजी घेतात, विचारतात, वेळच्या वेळी धीर देतात. हाच मोठा या पेशंटसाठी मोठा आधार आहे. मित्र आणि भगिनींनो, लक्षात घ्या, कोणत्या दवाखान्यात आपण गेलो तर मूळतः स्टाफ आणि डॉक्टर, मूळचे डॉक्टर हे जर या ठिकाणी तोंडातून जर चांगले बोलत असले, आधार देत असले, निम्मा जवळजवळ आधार त्या ठिकाणी संपतो. त्याचप्रमाणे गुप्ते साहेबांनी आम्हाला सांगितलं, स्पष्टपणे सांगितलं, त्यांची टीमसुद्धा इतकी वाखाणण्यासारखे. आणि त्यामुळे सकाळीचे आज मी ऑपरेशनसाठी ॲडमिट केलो. ऑपरेशन माझं झालं. बोलतात, सगळे बोलतात, काय नाही, अगदी व्यवस्थित ऑपरेशन होतं. कुठला धोका नाही, काय नाही. ते जाधव सर बोलत, म्हणजे ऑपरेशन सुरू होतं तुमचं जेव्हा, तर तेव्हा तुमच्याशी बोलत ऑपरेशन सुरू होतं. बोलत सगळे बोलत ऑपरेशन बोलत माझ्या मंडळीशी, माझ्या कन्येशी मी ऑपरेशन चालू असताना बोललो. म्हणजे व्हिडिओ कॉलवर बोललो होतो. डॉक्टरांशी बोललो. डॉक्टर म्हणले, काय बरं आहे का, काय दुखतंय का, आणखीन काय. गुप्ते साहेब तिथं होते, ते ऑपरेशन करतात. बाकी टीम सुद्धा फार ठिकाणी भूल दिल्या जाते. तुम्हाला भूल दिली नव्हती, तुम्हाला सगळं समजत होतं. सगळं समजत. तुमच्या बरोबर तुमच्या कन्या आहेत. हो, कन्या. तर त्यांच्याशी पण तुम्ही व्हिडिओ कॉलवर बोललात. हो, बोललो. तर तुम्ही अजून काय सांगाल सर? जाधव सर, बघा आता भरपूर लोकांमध्ये गैरसमज आहे महाराष्ट्रात. नाही, गैरसमज नाही. हे लगे इतर ठिकाणी गेला तर त्या ठिकाणी काय होतं, ऑपरेशन करा, परत त्या ठिकाणी आणखीन काय असतात ते नियम पाळा वगैरे. परंतु ह्या ठिकाणी आल्यानंतर ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा आपण गाडी चालवू शकतो, शेतात काम करू शकतो, इतर ठिकाणी चालत जाऊ शकतो. परंतु इतर ठिकाणी ऑपरेशन केल्यानंतर पथ्य किंवा नियम असतात. अजिबात या ठिकाणी गाडी चालवायची नाही, शेतात वाकून काम करायचं नाही किंवा घरी, असे नियम ते सांगतात. तिथं नियम वगैरे काय नाही, सर्व तुम्ही काम करा, फक्त नियम पाळा. आणि मी काय सांगतोय हे लक्षात घ्या, हे डॉक्टर साहेब सांगतात, त्यांच्याप्रमाणे या ठिकाणी आपण वागलो तसं आपणाला अजिबात त्रास होणार नाही, हे लक्षात घ्या. पुन्हा एकदा सांगतो, खरोखर त्यांची टीम आणि डॉक्टर साहेब फार चांगले आहेत, हे लक्षात घ्या. तुम्हाला काय बोलायचं ताई त्यांच्याबद्दल? तुम्ही पण त्यांच्याबरोबर त्रास अनुभवला.
मला एकच सांगायचं आहे की आताच आपण ऐकलं, आता त्यांना चालू नाही, आपण सर तुम्ही चालू नाही दाखवा, कारण का तुम्हाला त्रास होता 2 वर्षापासून. आत्ताच हल्लीच म्हणजे आत्ता 1-2 तासाचा पूर्वी त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे कमरेच्या मणक्याचं, आणि त्यांना खाली आणल्यानंतर त्यांनी बोललीत. म्हणजे एवढे छान माहिती सांगितली आहे तुम्हाला. आनंदी आहात का जाधव सर तुम्ही? समाधानी, फार समाधानी आहे मी. वा वा. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हसू असतं तीच आमची पोचपावती असते, त्यामुळं त्यांच्या आनंदामध्ये आमचा आनंद असतो. तर बाकीचं जे आहे आता खूप ठिकाणी, आता जसं की जाधव सर म्हटले की काही ठिकाणी खूप नियम असतात. नियम म्हणजे असे की मणक्याचं ऑपरेशन करून 2 महिने उठायचं नाही असं सांगतात, काही ठिकाणी झोपून राहायचं असं सांगतात. पण आमच्याकडे असं केलं जातं की ऑपरेशन नंतर 1 तासाभरात पेशंट आम्ही चालवलं जातो, लगेच चालतो, म्हणजे चालतोच पेशंट आणि चालवून घेतलं जातं. शिवाय त्याच दिवशी गाडी चालवायला सुद्धा गाडी चालवायला. आणि सगळे आपल्याकडे शेतकरी वर्ग आहेत, तर आपल्या यूट्यूबवरती पण सारखी माहिती चालू असते. आता जसं की यांनी पेपरमध्ये वाचले, पेपरमध्ये ॲड वाचून आलेले आहेत, तर भरपूर लोकांचा जो गैरसमज आहे इथं आल्यानंतर दूर होतो आणि सगळ्यांना रिझल्ट मिळतो. धन्यवाद.